तनिषा विसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांची काय भूमिका होती ते स्पष्ट करा। अहवाल दिल्यावर ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीला पोलिसांची विनंती। यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू। पाईपलाईन असून पाणी नाही, हँडपंप धूळ खात। काठोडा पारधी वेड्यात पाण्याचा दुर्भिक्ष। यवतमाळमधील मुलीच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करणार। माझाच्या बातमीनंतर आदिवासी मंत्री अशोक उईकेंचं आश्वासन। तर सोलार पॅनल घेऊन आदिवासी विभागाचे प्रकल्प निरीक्षक पथकासह मुलीच्या गावात दाखल। एबीपी माझाच्या वृत्तानंतर यवतमाळच्या पारधी बेड्यावर आदिवासी विकास विभागाचं पथक दाखल। बंद पडलेला पंप सुरू करण्याचे प्रयत्न। सोलर पॅनलद्वारे कायमस्वरूपी वीज देण्याची खटपट। बीडच्या सनगावमधील वकील महिलेला सरपंचासह 10 जणांकडून काठ्या पाईपनं अमानुष मारहाण। मंदिरातील लाऊडस्पीकर विरोधात तक्रार केल्यानं मारहाण केल्याचं समोर। 10 जणांवर गुन्हा। निलंबित पोलीस अधिकारी रणजित काचलेला अटक। बीडमध्ये दाखल होताच पोलीस महानिरीक्षकांकडून सेवेतून बडतर्फीची कारवाई। हिंदी विषयाच्या सक्तीविरोधात मनसेचं आंदोलन। मुंबई आणि पुण्यात मनसैनिकांकडून हिंदी सक्तीच्या जेआरची होळी। राज्यात विकास कामांसाठी 5 लाख झाडांची कत्तल होणार। आदित्य ठाकरेंचा आरोप। भाजप महाराष्ट्राचं वाळवंट करणार अशी टीका। मुंबईत पाण्यासाठीची आंदोलनं सुरूच ठेवण्याचा इशारा। नाशिकमध्ये पोलिसांवर दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 38 जणांना अटक। एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखसह 7 जणांना 1 दिवसाची पोलीस कोठडी। पुण्यातील भिडे पूल 1.5 महिना वाहतुकीसाठी बंद राहणार। मेट्रोच्या कामामुळे पूल बंद करण्याचा निर्णय। संध्याकाळच्या वेळेत वाहतूक कोंडीची शक्यता। पुण्यातील धायरी भागात खेळण्यातल्या पिस्तुलांना दरोडा टाकणाऱ्या 3 अटक। पुणे गुन्हे शाखेची कारवाई। पुण्यात चंदननगरमध्ये आई आणि मुलाकडून तरुणाची डोक्यात फरशी घालून हत्या। मुलीला वर्षभरापासून त्रास देत असल्याचा आरोप। तरुण मात्र मुलीचा बॉयफ्रेंड असल्याची लोकांकडून माहिती। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।